घेतलाय बघ व्हिडिओ. ब्लर आहे. ये जरा मागं सरक रे बाय. नमस्कार, मी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी आपण एका गोष्टीचा अनुभव घेतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रामुख्यानं मार्च महिन्यापासून एप्रिल मे या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये नदीपात्रामध्ये, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंघोळीसाठी जाणं, पोहायला जाणं असे प्रकार जिल्ह्यातील नागरिक, सुट्टीसाठी आलेली मुलं, लहान मुलं, युवक हे करत असतात. आणि दरवर्षी आपल्या असं लक्षात येतं की पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळं किंवा व्यवस्थित पोहायला येत नसतानाही पाण्यात उतरल्यामुळं बऱ्याच व्यक्तींचा, तरुणांचा, लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं घडत असतात. यावर्षीही सन 2026मध्ये आता गेल्या सलग 3 दिवसात, म्हणजे आज, काल आणि परवा या सलग 3 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या 3 घटना घडलेल्या आहेत. ही बाब अत्यंत दुःखद आहे. खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी नागरिकांना अशा पद्धतीचं वर्तन करू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी या अनुषंगानं जाणीव जागृतीपर माहिती दिली जाते. यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी आपणा सर्वांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण अशा ठिकाणी नदीपात्रामध्ये, ओढ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये पोहायला जाण्याचा मोह थोडंसं टाळला पाहिजे. कितीही पट्टीचा पोहणारा व्यक्ती असला तरीही नदीच्या पाण्यामध्ये पाण्याचा वेग, पाण्याची खोली याचा अंदाज येत नाही. विहिरीमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होते आणि यामुळं पाण्यामध्ये उतरल्यानंतर पोहत असताना दम लागणं, गटांगळ्या खाणं, फुफ्फुसामध्ये, नाकामध्ये पाणी गेल्यामुळं श्वास गुदमरणं, यामुळं बुडून मृत्यू होण्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावरती गतवर्षी आणि त्याच्या पाठीमागच्या वर्षी घडलेल्या आहेत. तर नागरिकांनी अशा पद्धतीचा धोका पत्करू नये. पोहायला जर जात असाल तर आपल्यासोबत किमान एखादी हवा भरलेली इन्नर असावी किंवा दोरीसारखं एखादं साधन आपल्यासोबत असावं. लहान मुलांना अजिबात मोठ्यांच्या सोबतीशिवाय पोहायला पाठवू नये आणि पोहायला जाणाऱ्या व्यक्तींनी पाण्याचा अंदाज घेऊन, पाण्याच्या गतीचा अंदाज घेऊन मगच पाण्यामध्ये उतरावं. पोहायला येत असेल, नदीच्या गतीच्या पाण्यामध्ये पोहण्याची सवय असेल तरच पाण्यामध्ये उतरावं, अन्यथा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. आपण आपल्यासोबत कुटुंबातील आपल्यासोबत आलेल्या लहान मुलांची, व्यक्तींची, युवकांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.